जय जिजाऊ जय शिवराय। मी उमेश शिवगणे मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सरकार दरबारी कष्टकऱ्यांच्या घामापेक्षा भांडवलदारांच्या पैशाला अधिक वजन आहे। रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलनाची नाणार ते बारसू सोलगाव अशी नाबाद 5 वर्षे चालू आहे। 9 सप्टेंबर 2017 रोजी नाणार आंदोलनातील पहिला मोर्चा राजापूर तहसील कार्यालयावर काढला गेला। कोणताही राजकीय पक्ष सोबत नसताना, मोर्चाला कोणतेही नेतृत्व नसताना हा 6000 लोकांचा पहिला मोर्चा निघाला। बरोबर 5 वर्षांनी बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे पदाधिकारी नरेंद्र जोशी यांच्यावर राजापूर न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला झाल्यावर 12 सप्टेंबर 2022 रोजी स्थानिकांनी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन पुकारले। त्या आंदोलनात कोणी पैसे देऊन आणलेल्या भाडोत्री महिला नव्हत्या की पैसे देऊन जमवलेली गर्दी नव्हती। त्या गर्दीला कोणी नेता नव्हता, त्यात कोणी राजकीय पक्ष नाही। अवघ्या 2 तासात कोणतीही पूर्वसूचना नसताना एक प्राणघातक हल्ला झाल्यावर उत्स्फूर्तपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या मातीशी सख्य सांगणाऱ्या आया बहिणी आहेत। हा लढा मातीत राबणाऱ्या माणसाचा आहे, त्याच्या अस्तित्वाचा आहे। आज विरोध करणारी जनता विरोधावर ठाम आहे। ती कालही विरोधात होती आणि आजही विरोधात आहे। तर दुसऱ्या बाजूला काल विरोधात असणारी राजकारणी मंडळी नारायण राणे, उदय सामंत, राजन साळवी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे अशी मंडळी आज रिफायनरीच्या समर्थनात आहेत। रत्नागिरी रिफायनरीच्या ताडदेव येथील ऑफिसची 2018 मध्ये तोडफोड करणारी राज ठाकरे यांची मनसे रिफायनरीच्या समर्थनाचा झेंडा घेऊन उभी राहिली आहे। राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवरून रिफायनरीला विरोध करून देखील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी रिफायनरीला समर्थन दिले। रत्नागिरी राजापूर येथील दौरा करून देखील नाना पाटोळे यांना अजूनही रिफायनरीला विरोध करण्यापासून कोणीतरी किंवा कुठली तरी गोष्ट रोखून धरत आहे। नारायण राणे यांचे 16 सप्टेंबरचे चिथावणीखोर वक्तव्य, असं कोण आहे सोडा संघटक, आम्ही नाही मानत, नाणार प्रकल्प होणार, आम्ही करणार, आंदोलकांना जुमानत नाही आम्ही, असू द्यात, किंवा संपूर्ण पंचक्रोशीतील गावातील लोकांचा विरोध असताना, सर्व ग्रामस्थांचे विरोधाचे ठराव असताना रिफायनरी महाराष्ट्रात होणारच असे देवेंद्र फडणवीस यांचे हुकुमशाही दाटणीतील वक्तव्य असू द्या। सर्व लोकशाहीची मूल्ये पायदळी तोडून लोकशाहीच्या मार्गाने शांततेने आंदोलन करणाऱ्या ते जनतेला चिरडून टाकण्याची भाषा करत आहेत। काय करणार आहेत हे प्रकल्प आणू पाहणारे राजकारणी हे 5 वर्षाचे लोकप्रतिनिधी असतात। आज कोणाचा उदय झाला तर 5 वर्षांनी त्याचा अस्त होणार, पण इथली जनता वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या इथेच राहणार आहेत। गेल्या 5 वर्षात राज्यात 3 मंत्रिमंडळे, 3 मुख्यमंत्री झालेत। विरोध करणारे प्रकल्प कसा येतो हे समजणे महत्वाचे आहे। 2017 मध्ये नाणार येथील भूमी अधिग्रहणाचा अध्यादेश निघाला, तरी प्रकल्पाची चर्चा, निर्णय हे त्याआधीच केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये होत असते। त्यावेळी ती संभाव्य जागा असते, त्या ठिकाणच्या आणि आजूबाजूच्या जागा ही धनदांडगे राजकारणी मंडळी त्यांच्या नावाने किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी नावे विकत घेतात। त्यांना माहिती असतं की त्यांनी केलेली गुंतवणूक त्यांना 10-20 पटीने पैसे देणार आहे। त्यात मिळणारे पैसे हे करमुक्त असतात। अशा वेळी हे धनदांडगे आणि राजकारणी मंडळी पैसे फेकून लांडग्यांसारखे स्थानिकांकडून जागा विकत घेत असतात। प्रकल्पाची घोषणा होण्याआधीच जागा विकून झालेल्या असतात। कोणी म्हणेल शेतकऱ्यांनी त्यांना जागा का विकाव्यात, पण शेतकरी हा गरीब आहे, त्याच्या उत्पन्नाच्या समस्या वेगळ्या आहेत। कधी न पाहिलेले पैसे त्यांना चटकन मिळत असतात। घरात अनेक अडचणी असतात, डोक्यावर कर्ज असतात, त्यात काही जण जागा विकून टाकतात। जसजशा जागा विकल्या जातात तसतसे दर अधिक वाढत जातात। आता शेजारच्या घरातील अडचणी कमी झालेल्या असतात, त्याच्यापेक्षा 2 पैसे अधिक मिळत असतात, त्यावेळी दुसरा तयार होत असतो। पण हे सगळे अडचणीतील शेतकरी असतात। वडिलोपार्जित जागा कोणी स्वखुशीने विकत नाही, पण प्रकल्पाची घोषणा होईपर्यंत हे धनदांडगे आणि राजकारणी मंडळी आता एक गठ्ठा जमिनी घेऊन मोकळे झालेले असतात। आता त्यांना माहित असते की त्यांचे अडकलेले पैसे दामदसपटीने बाहेर काढायचे आहेत। मग सत्तेत कोणी असो, फडणवीस असो, उद्धव ठाकरे असो की एकनाथ शिंदे असो, त्यांच्याकडून रिफायनरी कशी लादायची हे त्या पैसे अडकलेल्या धनदांडग्या राजकारणी गुंतवणूकदारांना चांगले माहीत असते। म्हणून मार्च 2019 पर्यंत विरोधात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणतीही लोक चाचपणी न करता गुपचूपपणे केंद्राला रिफायनरीच्या विरोधात पर्यायी जागेसाठी पत्र जाते। याबद्दल नवल वाटायला नको। त्यांना गुंतवणूकदारांचे अडकलेले पैसे दामदसपटीने बाहेर काढून द्यायचे असतात। आता ते सरकार उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून रिफायनरीला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे। आधीच्या सरकारने प्रकल्पाच्या पर्यायी जागेसाठी पत्र दिले हे वाक्य पुन्हा पुन्हा गिरवून मांडले जात आहे।
खरे तर आधीच्या सरकारमध्ये देखील उद्योगमंत्री उदय सामंत होते आणि आताच्या सरकारमध्ये देखील उद्योगमंत्री उदय सामंतच आहे। आज रिफायनरी राबवण्यासाठी तयार करण्यात येणारे दहशतीचे वातावरण हा त्याच दिलेल्या टास्कचा एक भाग आहे। पोलीस, निमलष्करी दल, त्यांची परिसरातील परेड, मोठमोठ्याने भोंगे वाजवत फिरणारा लष्करी सदृश्य गाड्यांचा ताफा लोकांना घाबरवून टाकण्याचा एक भाग आहे। त्यात कोण संघटक आम्ही नाही जुमानत जा अशी आंदोलकांना चुचकारणारे, चिथावणारे वक्तव्य, रिफायनरी कोकणातच होणार अशी लोकांना आव्हान देणारे वक्तव्य, ही शांततामय रीतीने चाललेले आंदोलन हिंसक घडवून आणण्याचा प्रयत्न राजकारणी मंडळी करत आहेत। आंदोलकांकडून एका चुकीची हे सरकार वाट पाहत आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या दडपशाहीचा वरवंटा या भागावरून फिरवता येईल। हीच कार्यपद्धती त्यांनी जैतापूर आंदोलन दडपण्यासाठी वापरली। पण जैतापूर आंदोलन आणि रिफायनरी आंदोलन यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। रिफायनरी आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातात नाही। स्थानिकांचा विरोध असेल तर आमचा विरोध, अशा प्रकारची एक पाय आत आणि एक पाय बाहेर ठेवून विरोध करणाऱ्या कोणा राजकीय पक्षाच्या हातात हे आंदोलन नाही। इथे प्रत्येक आंदोलक हा रिफायनरीच्या दुष्परिणामाबाबत जागृत आहे। इथले आंदोलन हे एक दुष्परिणामांच्या बाबतीत सुशिक्षित झालेल्या कोकणी माणसाचे आंदोलन आहे। या आंदोलनात येथील वयोवृद्ध आहेत, तसेच या आंदोलनात येथील तरुण देखील आहेत। इथला प्रत्येक आंदोलक या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे। त्यांना रिफायनरी म्हणजे काय हे चांगले माहीत आहे। आजची ही प्रस्तावित रिफायनरी ही उद्याच्या रासायनिक झोनची जननी आहे आणि भविष्यातील कोकणी माणसाची मृत्यूघंटा आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे। त्यामुळे हा स्थानिकांच्या अस्तित्वाचा लढा धनदांडग्या आणि राजकारणी माणसाच्या पैशाविरुद्ध आहे। त्यांचे पैसे या जमिनीत अडकलेले आहेत। आज ते त्यांना बाहेर काढता आले नाहीत तर उद्या हे गुंतवणूकदार आत्महत्या करणार आहेत। त्या टाळण्यासाठी हे गुंतवणूकदार आजच्या राजकारणी लोकांना हाताशी धरून कोणत्याही थराला जायला मागे पुढे पाहणार नाहीत, अशी शक्यता रिफायनरी विरोधक समिती मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र जोशी यांनी वर्तविली आहे। स्थानिकांनी संयम पाळायला हवा। कोणत्याही चिथावणीखोर वक्तव्याला बळी न पडता आपले आंदोलन शांततेने चालू ठेवायला हवे। दडपशाहीला न जुमानता, कोणत्याही तडीपार, पोलिसी कारवाईला न घाबरता आपला लढा शांततेच्या मार्गाने चालू ठेवायचा आहे। रिफायनरीसाठी करण्यात येणारे सर्वे, जमीन मोजणी, तत्सम गोष्टी स्थानिकांनी शांततेच्या मार्गाने थोपवून धरायचे आहेत। ग्रामसभेचे ठराव विरोधाचे आहेत। जमिनी आपल्या मालकीच्या आहेत। कोठेही हिंसा न करता निषेध करणे, विरोध करणे हा आपला अधिकार आहे, असे वक्तव्य रिफायनरी विरोधक समितीचे अध्यक्ष अमोल गोळे यांनी केले आहे। बापूजींना एकदा एका आंदोलकाने प्रश्न केला, बापूजी हा सत्याग्रहाचा लढा केव्हापर्यंत चालू ठेवायचा? बापूजी म्हणाले, जोपर्यंत आपला विजय होत नाही तोपर्यंत। आपल्या कष्टाच्या घामाचे वजन हे भांडवलदारांच्या पैशापेक्षा अधिक आहे हे या राजकारणी मंडळींना दाखवून द्यायचे आहे, अशी जिद्द येथील स्थानिकांनी वर्तविली आहे। Terus
आशा खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब सावर काढीत मागरे हिरला बघले तुझ्या होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा वाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती काढून टाक भीती ओ पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती काढून टाक भीती राजन साळवी हाय.